बाद में नहाएंगे, पहिले खाना खाएंगे. उद्या लवकर सकाळी किंवा आज रात्री मला जायचं होतं बाहेर शूटसाठी, सो मी सकाळीच हेअर वॉश केला होता. ते नाही का व्हिडिओत बघतो मुली हेअर ड्रायर मारतात आणि त्यांच्याशी मस्त केस उडतात, मला तसंच काहीच करायचं होतं, बट नाही झालंय. काम करणे जाती हूँ कांड हो जाता है. ऑलमोस्ट ही लाईन आहे ना मला माझ्या लाईफशी एवढी रिलेटेड वाटते ना. मी कुठलंही काम करायला गेलं असंच होतच नाही की ते एकदम व्यवस्थितपणे काही न तुटता फुटता किंवा परफेक्ट होईल. नो, असं होऊ शकत नाही. आता मला समजलंय ती मशीन खराब झाली आहे, त्याच्यावर किती वेळ वाया घालवून तिला आपटून किंवा अजून काही पद्धतीने वेगवेगळ्या ट्राय करून काही फायदा नाही आहे. सो सोडून देऊयात आणि आवरायला घेऊयात, नाही तर परत लेट होणार. मी या क्रीमचे पूर्ण पैसे दिलेत, पण ही बॉटल अशी आहे ना जसं काही डिस्काउंट कट केलं आहे, कारण का त्याच्या जे समोरचं आहे ना ते कामच करत नाही. जिथनं क्रीम येते ते बंद आहे, ते असं पूर्ण ओपन करून करायला लागतं. काय आहे. त्यानंतर रेस्टॉरंटवर आले. कालच फ्रीजची जागा आम्ही चेंज करून घेतली होती, पण ज्या खूप साऱ्या बॉटल्स पडल्या होत्या त्यामुळे जागा वेस्ट जात होती. सो बोललो फ्रीजमध्ये ऑलरेडी जागा आहे, सो आपण त्याच्या फंटाच्या बॉटल त्या भरून ठेवू, म्हणजे जागा कमी होईल. मी ना इथे जरा कन्फ्यूज होते. म्हणजे कसं आहे की खालच्या ह्याच्यात जागा थोडी कमी आहे आणि तिथले टेबल्स चेअर त्यांना जागा जरा जास्त लागते, मग त्यांची अरेंजमेंट कशी करायची ना यामध्ये मी कन्फ्यूज होते. पण थोडा वेळ विचार करून सात्विकच्या मदतीनं स्टार्ट केलं आणि हळूहळू करून आम्ही जसं हवं होतं तसं करून घेतलं. आणि त्यानंतर जी काही थोडीफार छोटी छोटी कामं होती ती सुद्धा केली. कारण कसं आहे ना, आत्ता हे रेस्टॉरंट पूर्णपणे बंद नाही आहे, कस्टमर येतात. थोडाफार स्टाफ आहे, कमी आहे पण आहे. जर का तुम्ही आला तर तुम्हाला खायला भेटेल एवढं तरी आत्ता स्टार्ट आहे. वडगाव सिंहगडच्या बॅक साईडला जर का कधी आला तर नक्की व्हिजिट करा नशा रेस्टॉ बिर्याणी हाऊस. अजून डोक्यावरनं पाणी 4 ते 5 दिवस, त्यानंतर प्रॉपर सेटअप असेल आणि सगळ्या गोष्टींनी एकदा स्टार्ट करता येईल.